आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम, रस्त्याचं काम पूर्ण होत नसेल तर निलंबित करेन, मार्च पर्यंत काम पूर्ण करा, शिंदेंचा इशारा। पहिला डोंगरे कोण आहे तो त्याला पहिला सस्पेंड करतो आज पूर्णपणे, आणि तुम्हाला पण तुम्ही रिएक्शन पुढे नाही, तुम्ही जर काम करून वेळेवर नाही घेतलं तर तुमच्यावर कारवाई होईल। गावागावात लॉरेन्स बिश्नोई तयार झाला पाहिजे, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं हिंदू मोर्चामध्ये वादग्रस्त विधान। बीड शहरातील गजबजलेल्या भागात पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, यश ढाकाच्या हत्या प्रकरणामध्ये एकाला अटक, आरोपी सूरज काटे आणि इतरांविरोधात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा, सूरज काटेला 7 दिवसांची पोलीस कोठडी। सतीश उर्फ खोक्या भोसलेला जामीन मंजूर, तरुणाला बॅटनं मारहाण केलेल्या प्रकरणामध्ये खोक्या भोसलेला कोर्टाकडून जामीन। छत्रपती संभाजीनगरातील बजाज नगरात हल्ल्याचा प्रयत्न, तरुणाला बंदुकीनं ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती, गुन्हे शाखेनं 3घांना अटक केली। अपहरण प्रकरणामध्ये पूजा खेडकर कुटुंब अडचणीत, तर फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआउट नोटीस जारी। समीर वानखेडेंच्या याचिकेवर मानहानीच्या सुनावणीची निश्चित तारीख देण्यास नकार, वानखेडेंची बॅट्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, पूरस्थितीमुळे एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, 28 सप्टेंबर ऐवजी आता 9 नोव्हेंबरला एमपीएससीच्या परीक्षा होणार, देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात 3,500ची वाढ, चांदीचे दर आता जीएसटीसह प्रति किलो 1,42,000वर, ग्राहकांमध्ये यामुळे नाराजीचा सूर।